फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? तर कैरी बघितली की आपल्या सगळ्यांच्या तोंडाला आणि सुट्ट्याच की नाही. तर आज मी पटकन कैरीची रेसिपी बनवणार आहे, जी तुम्हाला नक्की तोंडाला पाणी सुटेल आणि तुम्ही बनवून ठेवून द्या, ते लगेच ती संपून जाईल. इथे मी कैऱ्या घेतलेल्या आहेत, अर्धा किलो घेतलेले आहेत. तुम्हाला पाव किलो वगैरे पाहिजे असेल तेवढे घेऊ शकता. आणि इथे मी मस्त की त्याचे बारीक बारीक काप करणार आहे. जेवढी तुम्हाला बारीक होईल तेवढी कापली तर अजून टेस्टी लागते. पण इथे कसं सुरी वगैरे नीट असेल तर चांगलं आहे. माझी सुरीची थोडी धार गेलेली म्हणून ती नीट कापता येत नाही तेवढं. तर ठीक आहे, मी एवढा बारीक कापलेला आहे. जेवढा बारीक पाहिजे तेवढं तुम्ही कापू शकता. आणि सर्व आपण हे कापून मस्तपैकी एका भांड्यात ठेवून देऊया. की ही रेसिपी आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. हे बघा, मी थोडे मोठे थोडे बारीक असे मस्तपैकी अर्धा किलोच्या कैऱ्या कापून घेतलेल्या. ही कैरी एकदा बनवून ठेवा. उन्हाळ्यात कसं आपल्याला मस्तपैकी खिचडी भात वगैरे असेल किंवा डाळ भात त्याच्याबरोबर मी मस्त पटकन असा हे खाऊ शकता. याच्यामध्ये मी पाव चमचा हळद टाकलेली आणि तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका. इथे मी 2 चमचे जे पोहे घालण्याचा चमचा आहे त्याच्यात 2 चमचे मी लाल तिखट टाकलेलं आहे आणि मीठ चवीनुसार टाका. मी 1 ते 1.5 चमचा इथे मीठ टाकलेलं आहे. मी इथे सेंधव मीठ टाकलं, मी साधं मीठ टाकलं तरी चालू शकतं. आणि याच्यामध्ये आपण थोडंसं मी काश्मीरी लाल तिखट पण रंगांसाठी टाकलेलं आहे. तर तुमचं लाल तिखटच थोडं रेड कलर असेल तर टाकू शकता. तसं ते तुम्ही काश्मीरी मिरची पावडर ती असते तिचा अर्धा चमचा किंवा 1 चमचा टाकलं तरी चालू शकतं. आणि हे सगळं आपलं मिश्रण मस्तपैकी मिक्स करून घेणार आहोत. बघा, एकदम मस्तपैकी अशा पद्धतीने मिक्स करून घे. आत्ताच तोंडाला पाणी सुटलं की नाही, तर हे नक्की बनवून बघा. पटकन होणारी रेसिपी आहे. तर इथे मी 2 चमचे साखर टाकणार आहे. जर तुम्हाला गूळ किंवा गूळ पावडर वगैरे टाकायची असेल तर टाकू शकता. आणि याच्या मस्तपैकी असा आंबट गोड आपला रेसिपी ही तयार होते. नक्की एकदा बनवून बघा. एका कैरीची बनवली तरी तेवढीच टेस्टी होते आणि ती लगेच संपते. किंवा भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर आपण तुम्ही भाजी असेल तर फक्त हे लोणचं थोडंसं घेतलं तरी आपल्याला तेवढीच मस्तपैकी लागते. तर इथे मी आता 4-5 चमचे तेल गरम करून घेतले. कोणतंही तेल घ्या, जे आपण भाजीला वगैरे वापरतो तेल ते घ्या. आणि त्याच्यामध्ये मी हिंग टाकलेलं आणि 1 ते 1.5 चमचा मोहरी टाकलेली आहे बघा. आणि हा तडका आपल्याला या आंब्याच्या यांच्यावर द्यायचा आहे, आंब्याच्या फोडींवर टाकायचं आहे. हिंग थोडंसं टाकलं आणि ह्याच्यामध्ये राई टाकलेलं, जिरा वगैरे टाकायचं नाही, फक्त राई टाकलेलं, मोहरी टाकलेलं. आणि बघा असं गरम गरम मस्तपैकी आपला हा तडका दिलेला आहे. नक्की तुम्हाला जर आवडली तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. म्हणजे पटकन येणारी रेसिपी आणि एवढा आंबट गोड चव मस्त लागते ना एवढी की माझ्याकडे तर लगेच संपतो. मी फक्त हे बनवल्यानंतर थोडंसं 1 ते 2 तास तसंच ठेवून द्या आणि नंतर एका बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या. कारण कधी कधी खराब होण्याची भीती असते, म्हणून हे फ्रीजमध्ये ठेवलं तर चांगलं. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही थंडगार सर्व करू शकता. ते बघा, मी मस्तपैकी काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवलेलं आहे. तुम्ही कसं पण महिनाभर मस्तपैकी टिकतं. त्याच्या अगोदर आपलं संपून जातं. मस्तपैकी ताजं लोणचं आहे. नक्की एकदा ट्राय करून बघा. जर रेसिपी आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. बघा मस्तपैकी तोंडाला पाणी सुटलं ना. थँक्यू फॉर वॉचिंग.